सततच्या पावसानं गोदावरीच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होतीये। पाहूया सविस्तर बातमी। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नाशिक शहरासह परिसरात 2-3 दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरू असल्यानं गुरुवारी सायंकाळी पासून 2210 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर सध्या नाशिक शहरातील अहिल्यादेवी पुलालगत 3590 क्युसेस वेगानं पाण्याचा प्रवाह सुरू आहे। 2 ते 3 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा गोदाकाठ परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे रामकुंड, गाडगे महाराज पूल परिसरातील नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। रात्रीतून गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हरतालिकेची पूजा साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।